इराणची राजधानी तेहरानमध्ये बुधवारी पहाटे अनेक ठिकाणी स्फोट, विशेषतः इकबातान आणि तेहरानसारख्या शहरांच्या विविध भागात स्फोटांचे आवाज. हिजबुल्लाचा आणखी एक कमांडर मारला. इस्रायलचा मोठा दावा. कमांडर युसुफ इस्माईल हाशेमला ठार केल्याची माहिती. गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाईत आतापर्यंत 214 जवानांना वीरमरण, 559 निष्पाप नागरिकांचा बळी. तर 794 नक्षल सदस्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण. यामध्ये मोस्ट वॉन्टेड नक्षल नेता भूपती आणि त्याची पत्नी तारक्का यांचाही समावेश. राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 52% जलसाठा शिल्लक. मागील वर्षी याच वेळी होता 46% पाणीसाठा. यंदा स्थिती काहीशी चांगली. सर्वाधिक पाणीसाठा अमरावतीत तर सर्वात कमी पश्चिम महाराष्ट्रात. जायकवाडीमध्ये 60% पाणीसाठा उपलब्ध. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या वारणामती कॉलनीत पकडला 10 फुटी अजगर. वन विभागाने अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं. 6 महिन्यांपासून बेपत्ता असलेले पांगडी वाघ आणि NT3 वाघीण नागझिरा व्याघ्र प्रकल्पातच 2 बलाढ्य वाघ बेपत्ता झाल्यानं नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडालेली. दोन्ही वाघ ट्रॅप कॅमेरामध्ये कैद. कोल्हापुरातील दख्खनचा राजा ज्योतिबाचा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस. भक्तांकडून ज्योतिबा डोंगरावरील मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण. भक्तांनी उधळलेल्या गुलालामुळे गुलाबी रंगात न्हाऊन निघालं ज्योतिबाचं मंदिर. परभणीत पोलिसांचा अनोखा एप्रिल फूल. बंदोबस्त असल्याचं सांगून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी 200 पोलिसांना दाखवला धुरंधर 2 चित्रपट. पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.